नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विपिन। बघा, हा शब्द जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। अहंकारच्या विरुद्धार्थी कोणता आला पाहिजे, विनम्रता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। या ठिकाणी काय विचारले, हृदयाला द्रावित करणारे। बघा, हृदयाला द्रावित करणारे आपण त्यांना काय म्हणतो, हृदय द्रावक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची मन ओळखा। बघा, या ठिकाणी अर्थ आहे काय, बघा काय अर्थ आहे, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची मन ओळखा। बघा, मन कोणते आले पाहिजे मग, बघा घरोघरी मातीच्या चुली या अर्थाची या ठिकाणी योग्य मन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय जो वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। बघा, या ठिकाणी काय विचारले, सळो की पळो करणे। सळो की पळो करणे म्हणजे काय आले पाहिजे, अतिशय हैराण होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अक्का अण्णा। बघा, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। अक्का अण्णा, बघा या ठिकाणी हे शब्द आहेत कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, अक्का अण्णा। बघा, हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, मधुर, देव, कुशल, वकिली। बघा, या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा, वकिली हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, त्या काळी मी रोज अभ्यास करत असे। त्या काळी मी रोज अभ्यास करत असे। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे, तर याचे योग्य उत्तर बघा रीती भूतकाळाचं वाक्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, तुला नोकरी लागली का। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्याचा प्रकार ओळखा। तुला नोकरी लागली का। बघा, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणजे कोणत्याला पाहिजे, प्रश्नार्थक वाक्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे। प्रत्यक्ष या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे, प्रत्यक्ष। योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे, प्रत्यक्ष या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे। बघा, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, बघा या ठिकाणी सर्व आपल्याकडे महत्त्वपूर्ण PDF हे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, का देवाला या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची विभक्ती आहे। देवाला, सला, नाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात। बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे, चतुर्थी विभक्ती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। महादेव, महान असे देव। महादेव या शब्दामध्ये बघा समास कोणता आला पाहिजे, कर्मधारय समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समास आहे। विषय क्रमांक पुढचा, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे, प्रल्हाद केशव वात्रे। बघा, या कवींचं केशव कुमार हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाऊ बहीण या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? भाऊ बहीण या शब्दामध्ये स्त्रीलिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. आंबा, गाय, घर, जावा. बघा या ठिकाणी अनेक वचनी शब्द मग कोणता आला पाहिजे? जावा. बघा या ठिकाणी शब्द जाऊ, जावा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सज्जन या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सज्जन या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? बघा सर्व बघा हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? मनुष्य, मनुष्यत्व. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता ओळखा. राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता ओळखा. बघा कर्ता कोणत्याला पाहिजे? राजू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. केलेले उपकार विसरणारा. बघा केलेले उपकार विसरणारा त्यांना आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? प्रथम हे कोणत्या प्रकारचं विषय? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. बघा प्रथम हे कोणत्या प्रकारचं आहे? आवृत्तीवाचक आहे का? संख्यावाचक आहे का? अनिश्चित या ठिकाणी होणार नाही. आवृत्तीवाचक या ठिकाणी होणार नाही. पहिला दुसरा हे काय असतात? संख्यावाचक असतात म्हणजे या ठिकाणी क्रमवाचक यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी निबंध लिहित असे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी निबंध लिहित असे. बघा लिहित असे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? लिहित असे म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय? घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? घर. बघा सदन म्हणजे काय असतो? घर असतो. निवास म्हणजे काय असतो? घर. आलय म्हणजे काय असतो? घर. म्हणजे बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आगमन होणे, निर्गमन होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ते निर्गमन हा शब्द या ठिकाणी आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अल्प काळामध्ये. बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? निरंतर, चिरकाल, क्षणभंगुर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलंय? जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते या अर्थाची मन ओळखा. बघा जसे कर्म असते त्याप्रमाणे फळ मिळते या अर्थाची बघा मन कोणते असेल? आधी पोटोबा मग विठोबा, हापापाचा माल गपापा, करावे तसे भरावे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. करावे तसे भरावे या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, अर्धचंद्र देणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे? अर्धचंद्र देणे. बघा काढून टाकणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी अलंकारिक बघा शब्द कोणता आहे? परसातील भाजी. परसातील भाजी. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे सहज प्राय वस्तू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा वाक्यामध्ये 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो? उभयनवी अव्यय असे म्हणतो. उभयनवी अव्यय. बघा वाक्यामध्ये वाक्य जोडायचं काम करतो त्यांना आपण काय म्हणतो? उभयनवी अव्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. बघा वाक्यामध्ये बघा एखाद्या वाक्यामध्ये बघा क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. बघा कर्माची गरज नाही म्हणजे कोणत्याला पाहिजे? अकर्मक क्रियापद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील वाक्यापैकी संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य बघा कोणत्याला पाहिजे?
जेव्हा ढग येतात तेव्हा पाऊस पडतो. हे वाक्य कोणतं आहे? मिश्र या प्रकारचं वाक्य आहे. जर ती आले तर मी येईन. बघा, ती आले तर मी येईन कोणतं आहे? संकेत अर्थी वाक्य आहे. रमेश शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. बघा, या वाक्यामध्ये आणि आलेलं आहे म्हणजे हे वाक्य कोणतं आहे? संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बालकवी. बघा, हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव? बालकवी. कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बालकवी. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बघा, या ठिकाणी बालकवी हे त्यांचं टोपण नाव आहे. पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द ओळखा. द्राक्ष अनेक वचनी, शेळी शेळ्या अनेक वचनी, सासू सासवा अनेक वचनी. बघा, सुई सुया म्हणजे सुई या ठिकाणी हा शब्द एक वचनी शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, शास्त्र या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? शास्त्र, शास्त्रीय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विशेषण आहे. मुलगा, सौंदर्य, आंबा. बघा, हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? मुलगा, मुलगा, सौंदर्य, आंबा. बघा, हे सर्व शब्द बघा कोणत्याला पाहिजेत? नाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी बघा भाववाचक नाम आहे? बघा, भाववाचक नाम कोणत्याला पाहिजे? बघा, गुलाम, नवल, शहाणा, शौर्य. बघा, शौर्य बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जे टाळता येऊ शकत नाही. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो? अपरिहार्य, अटळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य या ठिकाणी अर्थ उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पराचा कावळा करणे. बघा, पराचा कावळा करणे म्हणजे काय असतो? क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे. म्हणजे एखादी गोष्ट छोटी असेल तर तिला मोठे करून सांगणे म्हणजे पराचा कावळा करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. किल्ली, भाकरी, चक्री. बघा, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? किल्ली, भाकरी, चक्री. बघा, हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा, कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा, आता नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा, जाईन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. बघा, मग काय उत्तर यायला पाहिजे? रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. दुर्लक्ष बघा, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? दुर्लक्ष बघा, या ठिकाणी शब्द आहे. दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? दुर्लक्ष. बघा, कोणत्याला पाहिजे? विसर्ग संधी बघा या प्रकारची संधी आहे. विषय क्रमांक, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आकाश, विपिन, वियत, व्यान, पद्म. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. वियत हा शब्द आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, कुंजर बघा या ठिकाणी शब्द आहे. कुंजर हा शब्द बघा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? कुंजर. बघा, कुंजर म्हणजे काय यायला पाहिजे? बघा, कुंजर म्हणजे हत्ती असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कपाळ. बघा, कपाळचा समान शब्द कोणता यायला पाहिजे? निढळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अबला या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ सांगा. अबला. बघा, अबला म्हणजे काय असतो? स्त्री. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, इष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? इष्ट, अनिष्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. मुलांनो शिस्तीत चला. मुलांनो. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. मुलांनो. बघा, मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता मुलांनो. बघा, मुलांनो हाक मारणे कोणता असतो? संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. गवत, गाय, मित्रत्व, हिमालय. बघा, मित्रत्व या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारलाय? बघा, मराठी भाषेमध्ये बघा एकूण वर्ण किती आहेत? मराठी भाषेमध्ये विचारले एकूण वर्ण किती आहेत? बघा, मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? 52. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.
मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. मग आता सर्वांनी या वाक्याचा काळ सांगायचा आहे. सध्या मी एक पुस्तक लिहित आहे. बघा या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? लिहित आहे म्हणजे अपूर्ण आहे. मग अपूर्ण मग कोणत्या आल्या पाहिजे? अपूर्ण वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, प्राचीन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? प्राचीन. बघा प्राचीन हा शब्द परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. प्राचीनचा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, झटकन पटकन. बघा झटकन पटकन खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अवय? झटकन पटकन कोणत्याला पाहिजे? अनुकरण दर्शक या प्रकारचं या ठिकाणी क्रियाविशेषण अवयय आहे. विषय क्रमांक पुढचा, देवघर या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? देवघर. बघा देवघर या शब्दामध्ये कोणतं लिंग यायला पाहिजे? नपुसक लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या शब्दाचं लिंग आहे. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. बघा या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. बघा या काव्यपंक्तीमध्ये बघा या ठिकाणी शृंगार रस या प्रकारचा या ठिकाणी रस आहे. विषय क्रमांक पुढचा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? भुंगा. बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भुंगा या शब्दाचा समान शब्द कोणत्याला पाहिजे? भुंगा. सलील म्हणजे काय असतो? पाणी. वायस म्हणजे काय असतो? कावळा. भ्रांत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भुंगाचा भ्रांत या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आश्चर्य बघा या ठिकाणी एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. काळोख म्हणजे रात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आश्चर्य या शब्द समान शब्द कोणत्याला पाहिजे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा महाराष्ट्र पोलीस भरती बघा या ठिकाणी 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये बघा सर्व GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडी, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.